नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ॲप मध्ये आणि ग्रेप मास्टर YouTube चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत। मित्रांनो, मे महिन्यातील पावसामुळे सगळीकडे हाहाकार झालाय, अनेक पिकांचं नुकसान झालंय आणि द्राक्ष पिकाला तर त्याचा मोठा फटका बसणार आहे। परंतु पुढच्या ठेच मागचा शहाणा याप्रमाणे मागच्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे आलेल्या करपा आणि डावणीमुळे अनेक ठिकाणी पानं शिल्लक नव्हते आणि पानं शिल्लक नसल्यामुळे त्या ठिकाणी सूक्ष्म घट निर्मिती झाली नाही आणि त्या ठिकाणी 30% बागा ह्या सांगली सोलापूर विभागामध्ये उभ्याच होत्या आणि तीच परिस्थिती किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती ह्या वर्षी होऊ शकते। परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आलेल्या उघडीपीमध्ये उघडीप येणार आहे आणि ह्या उघडीपीमध्ये थोडासा चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकाश आपल्या वेलींना मिळू शकतो आणि ह्या सूर्यप्रकाशामध्ये पुन्हा आपल्या वेली अगदी जोमानं आपल्या काड्यांमध्ये घट निर्मिती नक्कीच करू शकता। परंतु एका बाजूला थोडीशी उघडीप मिळून आपल्याला थोडासा आधार नक्कीच मिळणार आहे, परंतु कवड्या फुटीवर मात्र करपाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणामध्ये सगळ्याच द्राक्ष विभागामध्ये कमी अधिक प्रमाणात दिसत आहे। मित्रांनो, मागील आठवड्यामध्ये झालेला पाऊस, आर्द्रता, तापमान 30च्या वरती आणि कवड्या फुटी याच्यामुळे सगळीकडे गडबड झालेली आहे आणि त्याचबरोबर प्रॉपर असे स्प्रे आपल्याला घेता आलेले नाहीये, खाली ट्रॅक्टर चालत नाहीये। अगदी ऑक्टोबरमध्ये झालेल्या हातघाईच्या लढाईमध्ये ज्या पद्धतीनं ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये पाऊस होऊन बागांमध्ये स्प्रे घेता येत नाही, त्याच पद्धतीचे स्प्रे घेण्यासाठी आपले शेतकरी आटापिटा करत आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅक्टर अडकून पडले, गाळ झालेले आहेत, काही ठिकाणी ट्रॅक्टर चालत नाहीये। अशा ह्या गडबडीमध्ये ज्या ठिकाणी स्प्रे झालेले नाहीये, स्प्रे घेता आलेले नाहीये, त्या ठिकाणी करप्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे। आणि परंतु अशा ह्या गडबडीमध्ये मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की करप्यासाठी काय करायचं, डावणीसाठी काय करायचं आणि सूक्ष्म घट निर्मितीसाठी काय करायचं। जेव्हा फुटी आपल्या सबकेन आणि सबकेनच्या आत बाहेर असतील किंवा टॉपिंगच्या आत असतील त्यावेळेस हे सर्व स्प्रे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले स्प्रे पुन्हा एकदा मागचे व्हिडिओ ऐका, त्याप्रमाणे स्प्रे करप्यासाठी डावणीसाठी गेले पाहिजे। परंतु जेव्हा आपली सबकेन होऊन आपले बाग आता टॉपिंगला आलेली असेल किंवा टॉपिंगच्या आधी असेल त्या ठिकाणी मात्र आपल्याला बोर्डो स्प्रे घ्यायचे आहे आणि नेमकं ह्याच ठिकाणी अनेक तज्ञ मंडळी बॅक्टेरियाचा वापर करा, हे मारा, बॅसिलस मारा, ट्रायको मारा अशा पद्धतीचा उद्घोष करत आहे, अशा प्रकारचं आवाहन करत आहे। मित्रांनो, तुम्ही सावधान राहा। अशा या आणीबाणीच्या वेळेस जर तुम्ही बोर्डो माराल की बॅक्टेरिया माराल हा सवाल मी तुम्हाला आज करणार आहे। एका बाजूला बोर्डो मारायचा की बॅक्टेरिया मारायचा याची चॉईस तुम्हाला करायची आहे। मी तर सांगेल की 100% बोर्डो घ्या। पहिले 0.3% बोर्डो घ्या, त्याच्यामध्ये झिंक घ्या, गुळ घ्या। 0.3% बोर्डो म्हणजे 600 मोरचूद अधिक 300 चुना असा एक स्प्रे घ्या आणि हा स्प्रे फक्त 400 पाणी घेऊन एकाच बाजूला नका मारू, तर उलटा पालटा त्याच गल्लीतून परत आला पाहिजे अशा पद्धतीचा उलटा पालटा बोर्डो एक स्प्रे। त्याच्यानंतर 5 दिवसांनी पुन्हा 0.4% बोर्डो स्प्रे, त्याच्यामध्ये 800 मोरचूद, 400 चुना आणि सल्फर 200 लिटर पाण्यासाठी घेऊन पुन्हा हा स्प्रे उलटा पालटा घ्यायचा आहे आणि पुन्हा 5 दिवसांनी अजून एक स्प्रे घ्यायचा आहे, तो म्हणजे 1 किलो मोरचूद, 600 ग्रॅम चुना, झिंक अधिक गुळ आणि त्याच्यामध्ये टिल्ट घ्यायचा आहे। 80 ते 100 ml टिल्ट घ्यायचं आहे। पहिल्या स्प्रेमध्ये पण टिल्ट घ्यायचं आहे, दुसऱ्या स्प्रेमध्ये सल्फर घ्यायचं आहे आणि तिसऱ्या स्प्रेमध्ये पुन्हा टिल्ट आपल्याला 80 ते 100 ml घ्यायचं आहे। हे 3 बोर्डो स्प्रे जर तुम्ही 5 दिवसाच्या अंतरानं 15 दिवसात पूर्ण केले, म्हणजेच 1 जून ते 15 जूनच्या दरम्यान हे 3 बोर्डो जर घेतले तर 100% तुमचे पानं हे शाबूत असणार आहे। अगदी ऑक्टोबरला तुम्हाला त्याच्यावरती इथेच फवारावा लागणार आहे आणि पानं टिकले तर तुमच्याकडे चांगलं स्टोरेज होणार आहे, तुमच्याकडे चांगली काडी मॅच्युरिटी येणार आहे आणि तुमच्या काडीमध्ये डोळ्यामध्ये चांगला सूक्ष्म घडाचा चांगला विकास होणार आहे, चांगले टपोरे घड तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाहायला मिळणार आहे। एवढं सोपं आहे, पण तुम्ही जर बॅक्टेरियाच्या नादाला लागले तर तुम्हाला वाचवायला कुणी येणार नाही। आज अनेक चांगल्या कंपन्या बॅक्टेरियाच्या असतील, काही बोगस कंपन्या असतील, काही चांगल्या असतील, परंतु बॅक्टेरियाला नाही सांगा। ह्या आणीबाणीच्या वेळेस कृपा करून सांगा, तुमचा डीलर असेल, तुमचा कंपनी प्रतिनिधी असेल, तुमचा कंपनी मालक असेल, त्याला सांगा बाबा नक्की आम्ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये किंवा ऑगस्टमध्ये जर वातावरण चांगलं असेल तर आम्ही नक्कीच तुझे बॅक्टेरिया वापरू,
परंतु अशा आणीबाणीच्या वेळेस मात्र आम्ही बोर्डोसला प्रेफर करू। तर हाच महत्त्वाचा संदेश देण्यासाठी मी हा व्हिडिओ केला होता की तुम्ही बोर्डो माराल की बॅक्टेरिया माराल, आणि मला कॉमेंट्समध्ये पण तुम्ही नक्की सांगा की तुम्ही बोर्डो फवारणी केली की बॅक्टेरियाची फवारणी केली। बोर्डो फवारणी कराल तर तुम्हाला इथेल मारून सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पानांची गळ करायची पाळी आहे, आणि तुम्ही आत्ता जर बॅक्टेरिया माराल तर तुम्हाला इथेल मारायची गरज पडणार नाही। तर तुमच्या हातात आहे, तुम्ही काय करणार। आणि मित्रांनो, अशाच चांगल्या प्रकारच्या व्हिडिओ ऐकण्यासाठी, महत्त्वाच्या टिप्स ऐकण्यासाठी तुम्ही आजच ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करा आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये तुमच्या प्लॉटचा खरड छाटणीचा तारीख टाका, तुमच्या प्लॉटची नोंदणी करा आणि तुमच्या बागेचा फोटो आम्हाला नक्की पाठवा। तुमच्या बागेची पानांची परिस्थिती कशी आहे, तुमच्याकडे डावणी करपा नाही हे बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत। धन्यवाद।